स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 96. विनोबाजींनी मध्येच विचारलं, तुमच्या या पंथाचे लोक स्वाध्याय करतात म्हणजे नेमकं काय करतात? पांडुरंग शास्त्रींनी हसून यावर म्हटलं, अहो, स्वाध्याय हा काही पंथ नाही, गट नाही, प्रवाह नाही, संप्रदाय नाही किंवा धर्मही नाही. त्याचबरोबर स्वाध्याय ही संस्था देखील नाही. स्वाध्याय ही चळवळ नाही अथवा आंदोलन नाही. स्वाध्याय ही एक प्रवृत्ती आहे, प्रभूचं काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म आणि संस्कृती समजावणारा खरा दृष्टिकोन, समजूतदारपणा, विवेक, ध्येयादर्शनिष्ठा, जीवननिष्ठा, कर्तव्यपरायणता अशा कितीतरी चांगल्या गोष्टी स्वाध्यायामध्ये येतात. असा हा स्वाध्यायींचा परिवार आहे. स्वाध्यायानं परिस्थिती परिवर्तन आणि मूल्य परिवर्तन यांच्यापेक्षा मानव परिवर्तन स्वीकारलं. वेद विचारांचं पठण, चिंतन आणि मनन यांच्यामुळे विचारशील आणि गतिमान मानव संघ तयार होतो. त्यावर विनोबा म्हणाले, आम्हीही आमचा सर्वोदय परिवारच मानतो. आम्हीही भक्ती करतोच की. विनोबाजी, तुम्ही देवाला माध्यम म्हणून घेतलाय. आम्ही माणसाला माध्यम समजतो आणि देवाला ॲब्सोल्यूट म्हणजे सर्वस्व मानतो. देवाला सर्वस्व मानणाऱ्या मानव संघाचा परिवार म्हटलं तर ऑर्गनायझेशन, म्हटलं तर एस्टॅब्लिशमेंट. वेदकाळात अशी व्यवस्था असावी असं वाटतं. पांडुरंग शास्त्रींनीच पुढे म्हटलं, परिवारात यायला कधी अर्ज करावा लागत नाही. परिवारात बंधुत्वाचा राजीनामा नसतो. जो आला तो आपला. वा, उत्तम प्रथा आहे. कुसुम, हे लिहून घे. बाजूला बसलेल्या कुसुमताईंनी पांडुरंग शास्त्रींचे हे विचार लिहून घेतले. परिवारासंबंधी पांडुरंग शास्त्रींचे विचार विनोबाजींना पटले होते. म्हणून त्यांनी पुढे विचारलं, तुमच्या या स्वाध्यायामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? विनोबांच्या प्रश्नावर पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं, प्रभू सान्निध्याचं स्मरण आपल्या कृतीतून करायचं असतं. त्यासाठी ऐकणं, भेटणं, विचार करणं आणि सोडणं या गोष्टी करायच्या असतात. विनोबांनी प्रश्नार्थक मुद्रा केली. म्हणून पांडुरंग शास्त्रींनी सविस्तरपणाने कथन केलं. सांस्कृतिक विचारवैभव प्रवचनाद्वारे ऐकणं, आपपरभाव बाजूला सारून दुसऱ्याला भेटणं, प्रवचनातून ऐकलेल्या गोष्टींवर विचारचिंतन करणं आणि उणिवा, संकुचित वृत्ती, गंड, दुर्गुण या गोष्टी सोडणं. अर्थात अहम टाकल्यानंतर आणि इच्छा उन्नत केल्यानंतर या गोष्टी आपोआप गळून पडतात. समाजातला प्रत्येक मानव दुसऱ्या मानवाच्या उभेनंच मोठा होत असतो, पुष्ट होत असतो. आई वडिलांच्या उभेनं बालक लहानाचं मोठं होतं. मित्राच्या उभेनंच मित्र पुष्ट होत जातो, तर पती पत्नी परस्परांच्या उभेनंच पुष्ट होऊन जीवन जगतात. त्याचप्रमाणे स्वाध्यायी देखील कृतीभक्तीद्वारे मानव समाजाला ऊब देण्यासाठी आणि त्याची ऊब घेण्यासाठी गावोगाव फिरत असतात. तशी दृष्टी येताच भगवंताबरोबरचे संबंध समजतात. संपूर्ण विश्वाचा निर्माता माझ्या अंतर्यामी वसलेला आहे आणि माझ्याबरोबर राहून सुखदुःख भोगतो आहे याचं ज्ञान होताच माणूस सहजगत्या व्यसनमुक्त होऊ लागतो. नियमित स्वाध्यायाद्वारे सत्श्रवण आणि सच्चिंतन होऊ लागतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन राहत नाही, ते आपोआप सुटतं. उपदेशाची गरज पडत नाही. हे सांगून पांडुरंग शास्त्री म्हणाले, याचा अर्थ आम्ही स्वाध्यायी मंडळी इतरांच्या व्यसनमुक्तीसाठी गावोगाव जातो असा होत नाही. स्वतःकडून कृतीभक्ती व्हावी या सदहेतूनं ते गावोगाव जातात. आम्ही त्याला भक्ती फेरी म्हणतो. प्रथम आम्ही कच्छमध्ये गेलो, त्यानंतर सौराष्ट्रात गेलो. खरोखर पांडुरंग शास्त्रींच्या दैवी स्पर्शानं प्रेरित होऊन स्वाध्यायी कच्छ, सौराष्ट्रात गेले होते. स्वचा अभ्यास करता करता कृतीभक्तीनं त्यांनी दुसऱ्याला प्रेमाची ऊब दिली होती. चैतन्यानं चैतन्य जागृत केलं होतं. दिव्यानं दिवा लावला होता. त्या दिव्यांचा कालांतरानं दीपोत्सव होणार होता. पृथ्वी मातेला लाखो दिव्यांची आरती ओवाळली जाणार होती. जणू तेजोनिधी अवतरणार होता. पांडुरंग शास्त्रींनीच ही किमया घडवून आणली होती.
गुजरातमध्ये आणि सौराष्ट्रात विनोबांना त्या गोष्टीची अनुभूती मिळाली होती. तेव्हाच त्यांनी ही गोष्ट जाणली होती. म्हणून त्यांनी पुढे पृच्छा केली, मी तुमचं कार्य बघितलंय. तुमची ही स्वाध्यायी मंडळी गावोगाव हिंडून कृतिभक्ती करतात. तर मग यांचा सारा खर्च स्वतःच खर्च करायचा असतो. ते ठीक आहे, पण तुम्ही तत्वज्ञान विद्यापीठाची उभारणी केलीत. इतर शैक्षणिक प्रयोगांबरोबर अन्य काही प्रयोग करण्याचाही तुमचा मानस आहे. एवढं कार्य उभारायचं म्हणजे पैसा लागणारच. मग पैशाची उभारणी कशी काय करता? हा प्रश्न पांडुरंग शास्त्रींना अपेक्षितच होता. त्यांनी मग आपल्या अपरिग्रह व्रताविषयी सविस्तर सांगून टाकलं. मी सरकारकडून कोणतीही मदत आजपर्यंत घेतली नाही आणि घेणारही नाही. मी कुणाला पैसे देण्यासाठी आवाहन करत नाही. मी देणगी मागत नाही किंवा कुणाकडून अप्रत्यक्षरित्या ते कार्य करवूनही घेत नाही. उसनं घेत नाही, उधार मागत नाही. मग वित्त उभारणी कशी काय होते? धनाढ्य लोक आमच्या कार्याला पैसे देण्यासाठी रांगेत उभे असतात, अक्षरशः लाखो रुपये घेऊन किंवा कोरे चेक्स घेऊन. वाटेल तेवढा पैसा देण्याची कित्येक कोट्याधीशांची तयारी असते. मग मी घेत नाही. विनोबांची प्रश्नार्थक मुद्रा बघून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, अशा रांगेतून आलेल्या धनाढ्यांना मी परत पाठवतो अनेकदा, पण त्यांना देव झोपूच देत नाही. त्यांना माघारी पाठवूनही ते येतच राहतात. पुन्हा पुन्हा जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची उपकार करण्याची भावना साफ नष्ट झालेली असते. एवढंच नाही तर प्रभुकार्यासाठीच पैशाचा विनियोग होऊन पदरी समाधान पडावं एवढाच त्यांचा एकमेव हेतू उरलेला असतो. पण कित्येकदा तेवढ्यानंही भागत नाही. त्या धनाढ्याला पाठशाळेतल्या सतरंजीवर बसून स्वाध्याय करावा लागतो. त्यानंतर मी त्याचे वित्त स्वीकारतो. विनोबांना त्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. सर्वसाधारणत दारोदारी हिंडल्याशिवाय, सरकार दरबारी 50 अर्ज केल्याशिवाय कोणत्याही कार्यासाठी वित्त उभारणी होत नाही. विनोबांना ती गोष्ट ज्ञात होती, परंतु इथे तर त्यांना वेगळाच अनुभव ऐकायला मिळत होता. पांडुरंग शास्त्रींचं हे दैवी कार्य लोकविलक्षण होतं याचीच ही गोष्ट निदर्शक होती. विनोबांनाही त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत राहिलं. तो दिवस सरला आणि दुसरा दिवस उजाडला, तरी विनोबाजींच्या मनातलं आश्चर्य सरलं नव्हतं. आदल्या दिवशीच्या संभाषणाचा धागा पकडूनच दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत विनोबांनी म्हटलं, तुमचं चांगलं आहे. तुम्ही कुणाकडेही काही मागत नाही. तुमच्यासारखं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. हे एकमेव अद्वितीय आहे असंच म्हणावं लागेल. पण एक गोष्ट मला सांगा, जे लोक तुमच्या कार्याला आपणहून धन देतात त्या धनाची तुम्ही परीक्षा करता का? म्हणजे पांडुरंग शास्त्री, आपल्याकडे येणारं वित्त आपण तपासून घेता का असं मला विचारायचंय. नाही. का? मी मागितलं असतं तर अवश्य तपासलं असतं. थोडं थांबून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, आकाशातील जलधारेप्रमाणे वित्त माझ्याकडे येतं. कुणी व्यक्ती वित्त आणून देते हे मी मानत नाही. देव त्याच्या माध्यमातून पाठवतो. पांडुरंग शास्त्रींच्या तडफदार शब्दांमध्ये आता एकदम नम्रता आली होती. ते पुटपुटले, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. विनोबाजी ताडकन आपल्या आसनावरून उठले. ते उभे राहिले म्हणून पांडुरंग शास्त्रीही उठून उभे राहिले. विनोबांनी पुढे होऊन पांडुरंग शास्त्रींना प्रगाढ आलिंगन दिलं. कारण पांडुरंग शास्त्रींच्या विचारांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्याजवळ शब्द नव्हते. किंबहुना शब्दांशिवाय त्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं होतं. मग पुन्हा दोघेही स्थानापन्न झाले. खाली मान घालून विनोबाजी विचारमग्न अवस्थेत बसले. एकदम मान वर करून ते म्हणाले, मी तुम्हाला 300 ब्रह्मचारी तरुण तुमच्या कार्यासाठी देतो. नको विनोबाजी, मी अविवाहित माणूस पूर्ण वेळ माझ्या कार्यासाठी घेत नाही. त्यानं प्रथम त्याचा संसार करावा, गृहकर्तव्य पार पाडावीत आणि मग माझ्या कार्यासाठी थोडा वेळ काढावा, अशी माझ्या कार्याची पद्धत आहे. इतकं बोलून त्यांनी सहजगत्या बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या एका वृक्षाकडे पाहिलं. आपली दृष्टी तशीच ठेवून त्यांनी पुढे म्हटलं, विनोबाजी, आपल्यासारखा महात्मा या समोरच्या वृक्षावरही आपलं वात्सल्य ओतू शकतो. पण सामान्य माणूस तसं करू शकत नाही.
अविवाहितांमध्ये साधारणतः 35च्या सुमारास एक पोकळी निर्माण होते. मग ते स्वतःचंच एक तत्त्वज्ञान उभं करतात. ते तत्त्वज्ञान अत्यंत घातक असतं. यावर विनोबा काही बोलले नाहीत. काही काळ ते अंतर्मुख बनले. विनोबांनी मग विचारलं, तुम्ही कृतिशील भक्त तयार तरी कसे काय केलेत? माणूस विचारांनी बदलणं ही गोष्ट सोपी खासच नाही. पांडुरंग शास्त्री लगेच उत्तरले, ती गोष्ट सोपी नव्हतीच. त्यासाठी मी देशभर शिबिरं घेतली. वर्षाकाठी 15-20 शिबिरं मी घेत होतो. अगदी काश्मीरपासून दक्षिण भारतापर्यंत 8 दिवसांची, 15 दिवसांची, एवढंच नाही तर महिनाभराची सुद्धा शिबिरं घेतली. त्यात ऋषींच्या कार्याचं स्मरण केलं, दशावतारामधल्या गोष्टी सांगितल्या. थोडक्यात कृतिशील गोष्टी मी त्या शिबिरातून सतत सांगत राहिलो. शिवाय पाठशाळेच्या व्यासपीठावरून तुम्ही मौलिक विचार सतत देतच असता. मला वाटतं या तुमच्या अलौकिक कार्यामुळेच तेजस्वी कृतिशील भक्त तयार झाला. विनोबाजीच पुढे म्हणाले, तुमच्यासारख्यांची खरं म्हणजे राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे. आज सारा समाज कर्मकांडातच गुंतून पडलेला आहे. या पद्धती तुम्ही आणि मीच बदलू शकतो. विनोबांच्या या बोलण्याचा रोख पांडुरंग शास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आला होता. एकमेकांच्या सहकार्यानं काम करावं अशी विनोबांची इच्छा होती. परंतु पांडुरंग शास्त्रींनी त्यावर लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.